जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे का माझं? जय गुरु. हो. हो सर. हो, ऐकू येतंय. सगळ्यांनी कृपया म्यूट करून घ्या. मोरेश्वरजी, पल्लवीताई. हो हो. हा, ऐकू येत आहे ना? हा. हा. हो सर. हा. अं, तर आज कालच्यापासून पुढे सुरुवात करतील देवीताई आणि सुलभाताई. अं, पल्लवीताईंना काहीतरी विचारायचं होतं का? काहीतरी तुम्ही म्हणाला होता क्लासमध्ये विचारेन म्हणून. हा, तुम्ही ते पाठवलं मला उत्तर पण. आठवलं ना? हा, तर तुमचं समाधान हो झालं ना हो. त्या? हा, ठीक हो आहे हो. मग. हा, ठीक आहे. मी म्यूट करतो देवी आणि रेकॉर्डिंग होईल हो याच्यावरती. हं? हो सर. काल आपले किती झाले? नमस्कार. हा, काल मरीचम पर्यंत झाले ना? 20 शब्दापर्यंत. आम्र. हो. 20 शब्दाला पुढच्या 21 पासून शब्द बघूया. आता कोण सांगेल? 21 ते 25. मी सांगू संगीता? सांगा संगीता ते. हा. लशुनम लसूण, कंदर्प कांदा, सूप डाळ किंवा दाल, रोटिका पोलिका भाकरी किंवा पोळी, कदल कदली केळ्याचे झाड, कदली फलम केळे, तक्रम ताक. हा, एवढेच आहेत ना शब्द? हो, तेवढेच आहेत. आता हे सगळे शब्द समजले सगळ्यांना? आता त्याच्यापासून आपण वाक्य बनवणार आहेत. आता पहिलं वाक्य कोण सांगेल? शुभांगीताई सांगा. ती गेली का शब्द सगळे? हो, शब्द संपले. तेवढेच राहिले होते नाही. कालचे. नाही, आता मला या आता वाक्याचा म्हणजे अर्थ, सगळे दिसत नाही. ह्याचा अनुवाद करायचा ह्या आहे. वाक्यात सहा प्रतिदिनम लशुनम खादती, हा याचा अर्थ सांगायचा का? हा, अनुवाद करायचा आपला मराठीमध्ये. तो तो दररोज तो लसूण दररोज खातो. लसूण खाईल. खातो. एकाला आता ज्या तो त्या दर सांगतायत तर त्यांनाच सांगू द्या ना. आता नाही आल्यावर मग दुसऱ्यांनी सांगायचं. हं? काय होईल शुभांगीताई? हा, तो दररोज लसूण खातो. हा, तो दररोज लसूण खातो. बरोबर. लसूण खातो. हा, एकदम बरोबर. दुसरं वाक्य कोण वाचेल? आता कोण बोललो होतं आत्ता? सुषमाताई सांगा. मला त्या पहिल्या वाक्यात विचारायचं होतं जरा. हम्म प्रतिदिनम हे क्रियाविशेषण येतं ना? लसूण आहे म्हण. हा, रोज लसूण खातो. तर नाही, प्रतिदिनम हे अव्यय येतं का नाम येतं? नाही, नाम नाही. प्रतिदिनम वापरू शकतो किंवा प्रतिदिने वापरू शकतो. दोनच शब्द वापरतात प्रतिदिनेचे, दुसरे नाही होत त्याचं काही रूप. मग म्हणजे प्रतिदिने हे म्हणजे म्हणजे तृतीय तृतीय असेल ना, म्हणजे द्वितीय द्वितीय द्वितीय. द्वितीय लशुनम द्विवचन. पण नाही नाही, एक वचन. लशुनम पण एक वचन, द्वितीयाच आहे लशुनम. म्हणजे तो लसूण खातो, तर तो दररोज लसूण खातो. अच्छा. नाही, समजलं? प्रतिदिने जेव्हा तुम्ही म्हणता, दिने म्हणलात हम्म. ना? दोन्ही चालतं म्हटलं. त्याचे दोनच वापर होतात, अजून त्याचे बाकी काही होत नाहीत. प्रतिदिनम होतं किंवा प्रतिदिने होतं. उद्यानाचं कसं होतं? उद्याने होतं किंवा उद्यानम होतं. बरोबर आहे. हो. पण पण मग उद्यान, बाकी जर दिन हा शब्द नपुसकलिंगी आहे ना? हो, मग तो सगळा नपुसकलिंगी प्रमाणे चालतो. तो असं पण लसूण त्याचं पण. दिना
नाही पण म्हणजे ही द्वितीय आहे म्हणून तो दिनम आला ना, नाही प्रतिदिनम नाही, रोज. इथे 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 मी म्हणत नाहीये तो शब्द चालतो का नाही चालतो हा माझा प्रश्न आहे. कसा चालतो की नाही? नपुसकलिंगी प्रमाणे चालतो का अव्यय म्हणून नाही राहतो? नाही, शब्द अव्यय म्हणूनच राहतो तो, तसा बदलत नाही नपुसक लिंगाप्रमाणे, नाही बदलत. एक तर दोनच त्याचे बदल होतात, एक तर प्रतिदिनम होतं किंवा प्रतिदिने होतं, अजून तिसरं काही होत नाही त्याचं. तेच पण मग सांगतेय मी तुम्हाला. प्रतिदिने होतं याचा अर्थ मग तो अव्यय होत नाही ना. नाही होतं म्हणजे ते दोन शब्द त्याला दिलेले आहेत, प्रतिदिने किंवा आता जसं दुपार आहे आपलं बरं का. अव्यय जो आहे अत्र तत्र कुत्र हे हा, अजिबातच तसं बदलत नाही. नाहीत. हा, ते अजिबातच नाही बदलत, पण ह्यात हे दोनच होतात, प्रतिदिनम किंवा प्रतिदिने. का मग त्याला होतात तसे? मग नपुसकलिंगी म्हणायचं का नाम? नाम म्हणून नाही, शब्द म्हणूनच आहे तो दररोज साठी. तर पण मग तो दररोजला अशी फार काही स्त्रीलिंगी वगैरे दररोज आपण वापरतो का? स्त्रीलिंगी जरी शब्द नाही, असेल तरी तो अव्यय म्हणायचं प्रतिदिनमच का राहतो. नाम म्हणायचं हा पहिला प्रश्न आहे. ऐका अव्यय ऐका म्हटलं तर एक मिनिट ऐका. दिवस हा तो आहे, पुल्लिंगी आहे, दिनः. तर हं. दिनःचं द्वितीयाला दिनम होतं. हम्म ओके. सो हम्म तो दररोज म्हणजे लसूण खातो. तर हा. लसूण सुद्धा लसणीला असं म्हणता येत नाही. तर लसूण ही द्वितीयेत आलं, म्हणून दररोज सुद्धा द्वितीयेत येतो. म्हणून सध्या तेच. नाही आणि पण तो आता जेव्हा सुलभाताई ऐका म्हणाल्या की तिने पण येतं ना, प्रतिदिने पण ऐका येतं. ना कधी ऐका ना, सांगते ना तुम्हाला ते कधी येतं प्रतिदिने तुम्हाला. हं. जेव्हा आपण मध्याने सूर्यम पश्यामी हे जेव्हा वाक्य असेल तर त्याचा मराठीत अर्थ काय होतो? मी दुपारी सूर्य पाहतो, बरोबर आहे. हो. जेव्हा दुपारी म्हणायचं असेल तर ती सप्तमी येते त्याची, तेव्हा मग तो मध्यान्हे होतो. तो कळालं का? मध्यान्हे या शब्दाचं रूप झालं, पण प्रतिदिन या हो, शब्दाचं रूप प्रतिदिने तसंच आहे ना. तसंच होतं ते दोन शब्द, हे मध्यान्ह हे काळ दर्शक जे असतात किंवा वेळ दर्शक, जसं प्रतिदिन आहे तो प्रतिदिनम होतो. आणि नुसतं जर असेल तर म्हणजे मी दररोज शाळेला जातो असा जर शब्द असेल तुमचा, हम्म बरोबर आहे. जसं दुपारी मी जेवण करतो असं असेल तर तो मध्यान्हे होतं. आणि म्हणजे ह्या शब्दाचे फक्त द्वितीय आणि सप्तमी हे दोनच होतात रूप, त्याचे अजून रूप बदलत नाहीत, हे म्हणायचंय मला. पण सुलभाताई, सप्तमी असेल तर काय उदाहरण होईल? आता सुषमाताई, सकाळी ऐका ना, आता हे दररोजच्या ऐवजी सकाळी असेल तर सप्तमी होतं, मग प्रातःकाले. तो प्रातःकाली या शब्दाचं झालं. प्रतिदिने हा ये शब्द कुठे येईल? एक मिनिट, प्रतिदिने प्रातः माझं ऐकू येत आहे का? प्रतिदिने हॅलो, हा माझं हा, ऐकू येत आहे का सांगितलं. सगळ्यांना? हो एक हो मिनिट. हो. हा, नाही, मी इथे जस्ट होतो म्हणून मग थोडंसं मी इंटरव्ह्यू करतो. नाही, बरं झालं तुझं. हो. हा, सुषमाताई, हा दिनम हा हा शब्द हा जो आहे हा संस्कृतमध्ये, जसा मराठीत दिवस हा पुल्लिंगी आहे, तो दिवस आपण म्हणतो, बरोबर. हा पण हा संस्कृतमध्ये दिनम हा शब्द नपुंसकलिंगी आहे. ओके, हो हो समजलं. आता दिनम हो हा शब्द, त्यामुळे जसं वनम वने वनानी, तसं दिनम दिने दिनानी वगैरे वगैरे, असा तुमचं हो झालंय का नपुंसकलिंगी शब्दाच्या विभक्ती अजून की नाही हो झाल्या? झाले. झाले, ठीक आहे ना. तर दिनम हा शब्द वनम सारखा पूर्ण झाले. हा, आता आता प्रति म्हणजे काय, ज्याला आपण म्हणजे रोज, ज्याला दररोज म्हणतो ना आपण, हा, तसं हो प्रतिदिनम म्हणजे दिनमला हा उपसर्ग, प्रति नावाचा उपसर्ग लागून प्रतिदिनम हा शब्द झाला, हो बरोबर. हा, हो नुसतं दिनम म्हणजे एक दिवस, प्रतिदिन म्हणजे दररोज, बरोबर. हो हा, म्हणजे डेली ज्याला आपण म्हणतो. हा, आता हो आता प्रतिदिनम हा जो शब्द झाला, हा दिनमला उपसर्गून प्रतिदिनम झाला, पण राहिला तो नपुंसकलिंगीच, प्रतिदिनम. हो हो. त्यामुळे तो त्याच्या विभक्ती या वनम सारख्याच चालणार. ओके. आता म्हणजे थोडक्यात हे नाम ऐक- आहे. ऐकून घ्या ना. हो हो, अर्थात हा नाव आहे, अर्थात नाव आहे. अच्छा. हा, ओके अर्थातच नाव आहे. दिनम हे नाम आहे, त्यामुळे प्रतिदिनम हे नामच होणार, अव्यय असू शकत नाही. ओके, दुसरी ओके गोष्ट. हा, आता जसं सुलभाताईंनी सांगितलं की जनरली म्हणजे 90% वेळा एकतर आपण
म्हणजे प्रतिदिने वगैरे, म्हणजे बहुतेक वेळा हा याचा उपयोग जो होतो ना, त्या प्रतिदिने, कारण तुम्हाला सांगितलं ना मी, सप्तमी जी विभक्ती असते ती स्थानदर्शक आणि कालदर्शक, हम्म. बरोबर. या दोन गोष्टी, हो. म्हणजे तुम्हाला स्थान दाखवायचं असेल, लोकेटिव्ह किंवा टाइम, या हा. दोन्हीसाठी सप्तमी वापरली जाते नेहमी. हा, दिने, हो. काले, सायंकाले, प्रतिदिने, श्रावण मासे, हो. शुक्ल पक्षे, वगैरे वगैरे, नाही का. हा, हो. भारत हो. हा, असं. तर त्यामुळे टाइम अँड स्पेस, हा, याच्याकरता सप्तमी या विभक्तीचा उपयोग होतो आपल्या याच्यात. हा, आणि आता मग प्रतिदिने, तर प्रतिदिने म्हणजे काय, आपण त्याला वेळ काहीतरी टाइम सांगतोय ना, की रोज, नाही का, प्रतिदिने, हो. सायंकाले, प्रातःकाले. त्यामुळे तर सप्तमीचा उपयोग जास्त होतो, खूप जास्त होतो त्या मानाने. पण इतर ज्या विभक्ती आहे ना, म्हणजे जसं प्रतिदिनात, प्रतिदिनाय, म्हणजे विभक्ती आहे हा. त्याची, पण हा. तिचा फारसा काही उपयोगच होत नाही. ओके. कारण पण आहे म्हणजे. हो, ग्रुपमध्ये नाही घेतलं. हा. हा. थिओरिटिकली आहे. हा. हा, पण आता प्रतिदिनानी हे कधी कधी, म्हणजे प्रतिदिनमचं अनेक वचन कधी कधी प्रतिदिनानी होऊ शकतं, असं. हा. हम्म. हा. हा, ठीक आहे. म्हणजे विभक्ती आहे. एकतर पहिलं तुमचं आन्सर उत्तर म्हणजे हे अव्यय नाही, हे नामच हो. आहे. हो. अकारांत पुसकलिंगी नाम आहे. दिनम पासून दिनम या नामाला उपसर्ग लागून प्रतिदिनम झालेलं आहे. त्याच्या सगळ्या विभक्ती होतात, आणि जसजशी ज्या ज्या विभक्तीची गरज असेल ती ती विभक्ती त्याला वापरली जाईल. पण बहुतेक वेळा सप्तमीचाच वापर जास्त होतो, कारण गरज त्याचीच पडते म्हणून. आलं लक्षात? आणि दुसरं हे याला क्रिया विशेषणच म्हणायचं ना. असं काय म्हटलं तुम्ही? खादतीचं विशेषण आहे ना. हा, बरोबर आहे. म्हणजे आता क्रिया विशेषण आणि विशेषण, तुम्हाला माहिती आहे की ह्या दोन्ही, म्हणजे तो वाक्यात त्याचा उपयोग जेव्हा जसा होईल त्यानुसार ते साधं विशेषण की क्रिया विशेषण हे ठरेल, हो. नाही का. संस्कृतमध्ये क्रिया विशेषणला क्रिया विशेषण म्हणतात का काही वेगळं म्हणतात? नाही, ऍक्च्युली व्याकरणामध्ये क्रिया विशेषण हे मूळ विशेषणाचंच एक सबग्रुप आहे, बरोबर. ओके. हा. हा, त्याला क्रियाविशेषण का म्हटलं जातं, ते जेव्हा क्रियापदाला लागतं. नॉर्मल जे हो. विशेषण असतं ते क्रियाबद्दल बोललेलं. नामाला लागतं. क्रियाविशेषण हे क्रियापदाला लागतं, म्हणून विशेषणाचं एक स्पेसिफिक कॅटेगरी की जे त्या त्या ठिकाणी ती क्रियाविशेषण होते. हा, असं. हो. म्हणजे पण असं म्हणजे जरुरी नाही की ते क्रियाविशेषण म्हणजे नेहमीच क्रियाविशेषण असेल, असं. बरोबर. बरोबर आहे की नाही, असं. हो. हो. हा, धन्यवाद. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ असं कोणी म्हटलं की प्रतिदिन, म्हणजे प्रतिदिनम सूर्यनमस्कारम असं म्हटलं. तर आता प्रतिदिन सूर्यनमस्कारम म्हणजे सूर्यनमस्काराचं विशेषण हे प्रतिदिनमचं आलं, रोजचे सूर्यनमस्कार या अर्थाने, बरोबर. प्रतिदिनम सूर्य नमस्कारम एवढेच दोनच शब्द. हा, असं असं जसं आपण आता नित्यपूजा म्हणतो, बरोबर. तर पूजा, हा. नित्यपूजा म्हणजे काय, रोजची पूजा. तर नित्य, पण नित्यपूजा हे वाक्य होत नाही ना. नाही, वाक्य त्याला आपण केलं तर त्याचं वाक्यही होईल किंवा होणारही नाही. हा, पण हा. विशेषण म्हणजे काय, एखाद्या शब्दाचं काहीतरी विशेष माहिती दिल्या जाते तेव्हा त्याला आपण विशेषण म्हणतो. विशेषण हो. हे नाम असतं, आणि त्याचं काम काय असतं की एखाद्या म्हणजे नावाबद्दल. ऑब्जेक्टची जास्तीची माहिती देणे, त्याला हो, पण विशेषण. ते जर वाक्य असेल तरच त्यात विशेषण येईल ना. नुसतं शब्द असेल तर विशेषण येईल का? हो, येऊ शकतं ना, काहीच नाही. हो, अगदी काही हरकत नाही, नाही का. सुंदर फूल,
तर सुंदर फुल हे सुंदर हे विशेषण आहे फुलाचं, नाही का? हम्म. तसं. अच्छा. हा. तर म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रतिदिनम प्रतिदिने हे म्हणजे मूळ शब्द प्रतिदिनम आहे. आता कसा वापरायचा तो तुम्ही त्या त्या प्रसंगानुरूप विभक्तीच्या गरजेनुरूप ठरवा असं. हो समजलं? हो. हा चालेल चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद. हा. एक हा विचारू सर. सुषमाताई, हा थांबा सर खादत आहेत क्रियापद अजून. आहे ना, खादती. तर मग काय खादती म्हणतात तर लशुनम, मग लशुनम काय येतं इथे? इथे सह द्वितीया म्हणजे कर्म, नाही नाही कर्म एक येतं कर्म. हे बघा अदितीताई, कर्म. एक मिनिट. तुम्ही होतात की नाही माहिती नाही, मी सगळ्यांना तेव्हा सांगितलेलं आहे, कन्फ्युजन विभक्तीचा दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रश्न विचारायचे क्रियापदाला. बरोबर? कोण? सहा म्हणजे कर्ता म्हणजे प्रथमा. करता. काय? लसूण म्हणून ते कर्म. लसूण. तृतीया. हो. कशाने? चमच्याने तृतीया. चमच्याने तृतीया. चमसेन. बरोबर? असं. तर हे तुम्ही कोण, काय, कशाने असे प्रश्न, कशासाठी, कशापासून, कशाचा, कशाची, कशाचे आणि कशात किंवा केव्हा असं 7 विभक्ती तुम्ही ठरवू शकता. हो. बरोबर? आता सायंकाले पिबती, सायंकाले कधी किंवा केव्हा, सायंकाले म्हणजे सप्तमी, नाही का? लवणेन सार्धम, मिठासह असं. हो. अर्थात हे जनरलाइज नियम आहेत. काही विभक्तींचं त्यांना काही विशिष्ट शब्दांना विशिष्ट विभक्तीचीच अपेक्षा असते. पण ते त्याला आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणू. म्हणजे कसं की सह असेल, सार्धम असेल, साकम म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच होतो, सोबत किंवा बरोबर. तर लवणेनं सार्धम, तर जरी आपण मिठाने बरोबर असं नाही, पण सार्धम सह साकम या तिघांना तृतीयेचीच अपेक्षा असते. नंतर नमा उषा किरण ताई, म्यूट करा तुम्ही. म्यूट करा बाकीच्यांनी. दुसरं, जसं मी मागे एकदा सांगितलं होतं, नमहा या शब्दाला म्हणजे क्रियापदाला रादर चतुर्थीचीच अपेक्षा असते. शिवाय नमः, तर शिवाय म्हणजे काय? शिवासाठी. तिथे द्वितीया शिवम नमः नाही, पण शिवम नमामि. पण शिवाय नमः, कारण का? नमः या शब्दाला, स्वस्ती या शब्दाला चतुर्थीचीच अपेक्षा असते. अशा काही एक्सेप्शन्स आहेत. पण अदरवाईज मी जे प्रश्न सांगितले ना, कोण, काय, कशाने, कशासाठी, कशापासून, कशाचे आणि कशात, याने तुम्हाला 7 विभक्तीचं पृथक्करण तुम्हाला करता येईल. बरोबर? कधी जर कन्फ्युजन झालं की मग लशुनम काय आहे, तर सरळ क्रियापदाला प्रश्न विचारायचा, काय खातो? बस, लसूण म्हणजे कर्म द्वितीय असं. ठीक आहे? म्हणजे हे वाक्य कर्तरी प्रयोग नाही ना, कर्मणी प्रयोग आहे ना हा? नाही, कर्मणी प्रयोग तेवढ्या गोंधळात नाहीच जायचं. कोण खातो? साप खादती म्हणजे करता झाला, कर्मणीचा प्रश्नच नाही काही. म्हणजे कर्ता आहे तेव्हा कर्माचा काही प्रश्नच नाही, म्हणजे कर्मणीचा प्रश्न नाहीये काही. म्हणजे हे कर्तरी झालं. पॅसिव्ह व्हॉइस नाही ना, तो खातो, खादती म्हणजे खातो, तो खातो. मग आता इथे कर्मणी नाहीच. याचा कर्मणी करायचा झाला तर एक तो वेगळा प्रकार आहे, 4थ्या पाठात तुम्ही बघितला असाल. तेन लशुनम खादितः, भूतकाळात त्याच्याकडून लसूण खाल्ली गेली, पण तो वेगळा प्रकार आहे. तेन तिथे कर्ता तृतीयच जातो आणि मग कर्माप्रमाणे क्रियापद चालतं. बरोबर? पण ते आपण त्याचं धातुसाधितच, भूतकाळ धातुसाधिक कर्मणी शिकलेलो आहे आपण. सध्या जास्त उगीच कन्फ्युजन तर ते एकदा हे सांगा ना सर. ते काय, कोठे, कोणापासून ते एक वाक्य सांगितलं ते जरा सांगा ना. अरे बापरे, मागे तुम्ही नव्हता का तेव्हा तर खूप जवळपास नाही, एका वाक्यात आता सांगितलं ना, ते लक्षात चांगलं राहिलं. कोण
प्रथमा कर्ता. कोण क्रियापदाचा प्रश्न विचारायचा आहे, कोण जे उत्तर येईल तो राम सीता हे कर्ता प्रथमा. काय काय विचारलं, काय लसूण आंबा कांदा द्वितीय कर्म. कशाने, कशाने म्हणजे चमच्याने हाताने पायाने वगैरे वगैरे. तर ते तृतीया. आणि करण त्याला म्हणतात करण, साधन म्हणजे. चौथं कशासाठी, कशासाठी कोणासाठी. साठी हा शब्द आला किंवा हिंदीमध्ये के लिए किंवा कशाप्रती तर चतुर्थी त्याला म्हणतात संप्रदान. कशापासून किंवा कशापेक्षा, पासून आणि पेक्षा तर पंचमी त्याला म्हणतात अपादान. नंतर षष्ठी चाचीचे. कोणाचा, कोणाची, कोणाचे, कशाचा, कशाची, कशाचे, चाचीचे षष्ठी त्याला म्हणतात संबंध, संबंधकारक. आणि कशात, कशावर, केव्हा, स्थानदर्शक, कालदर्शक. कोठे, केव्हा, कुत्र. तर हा म्हणजे स्थानदर्शक आणि कालदर्शक काही बोलायचं असेल तर सप्तमी त्याला म्हणतात अधिकरण. अधिकरण त्याला स्थानाला किंवा कालाला म्हटलं जातं अधिकरण. तर कर्ताकारक, कर्मकारक, करणकारक, संप्रदानकारक, अपादानकारक, संबंधी कारक म्हणा सध्या, आणि अधिकरणकारक या 7 विभक्तींच्या अशी त्याला नाव आहे. समजलं? ठीक आहे. कळलं सर. सॉरी, सुरुवात आहे, करा कंटिन्यू तुम्ही. जरा हो खूप हो वाढत हे चाललं होतं सुषमाताई म्हणून मी जरा सांगा इंटरव्ह्यू तुम्ही. केला. नाही नाही, चांगलं करा. वाचा वाचा. सहजीरकरसं लवणेन सार्धं सायंकाले पिबती. सह आणि पिबती हे प्रथम पुरुष एकवचन आहे. तो पितो. जीरकरसमचा अर्थ मला कळला नाही. आपल्या शब्दांमध्ये जीरकम दिलेलं आहे. जीरकम हो. म्हणजे जिरे, जिरे. हो. आणि मग हे जीरक रसम म्हणजे जीरक रस म्हणजे जिऱ्याचा रस, पाणी जिऱ्याचं रस करतो ना आपण ते. अच्छा. मग आणि हे रस नपुसकलिंगी धरायचं का? हो, जीरकम तर जिरे म्हणून नपुसकलिंगीच दिलेलं आहे. आणि हा. जीरक रसम म्हणजे नपुसकलिंगी म्हणून नाही, द्वितीया. जिऱ्याच्या रसाला हो. द्वितीया म्हणून जीरक रसम. बर. पुढे आणि लवणेन तृतीया येईल ना, मीठ. हो. हा आणि सार्धम म्हणजे एकत्र. आणि बरोबर. सायंकाले संध्याकाळी ती सप्तमी आहे ना. हो, सायंकाळच्या वेळी वेळ दाखवलेली आहे ती. कोणत्या वेळी? संध्याकाळी किंवा सायंकाळी. तो मीठ असलेलं जिऱ्याचं पाणी मीठ जिऱ्याच्या पाण्यात मीठ घालून संध्याकाळी पितो. तो जिऱ्याचा रस मिठाबरोबर पितो, सायंकाळी पितो किंवा संध्याकाळी पितो. अच्छा, मिठाबरोबर लवणेनं. हा, लवणेन सार्धम हा एकच शब्द आहे, म्हणजे मिठाच्या बरोबर. अच्छा. तो जिऱ्याचा रस मिठासोबत किंवा मिठाबरोबर संध्याकाळी पितो. समजलं? मीठ मिश्रित म्हणायचं झालं तर काय होईल? मिश्रित नाही ना, आपल्याला इथे तृतीय आता विभक्ती वापरतोय ना आपण, तर लवणेन सार्धम वापरायचंय लेखकाला. हो, पण जर समजा आपण मीठ असलेला जिऱ्याचा रस असं म्हटलं तर काय होईल? ते बघावं लागेल आता, जिऱ्याचा रस मीठ ओके. असलेला वगैरे, किंवा मीठ मिश्रित चालत असेल, मिश्रित असं चालेल, ते मिश्रित. बर. पण इथे आपल्याला आता विभक्ती शिकायच्यात ना, द्वितीय झाली तिकडे, आता ही खाली तृतीय आली ह्यात. हो. आणि हे जीरक रसम म्हणजे जिऱ्याचा रसच आहे त्याचा अर्थ. पण रसम का आलं की जिऱ्याच्या रसाला असं, म्हणजे द्वितीय आहे म्हणून ते ला, पण आपण मराठीत भाषांतर करताना तसं वापरत नाही ला वगैरे. ठीक आहे. आता ते लशुनम म्हणजे काय, तसा अर्थ जर बघितला तर तो दररोज लसूणाला खातो, पण म्हणजे अर्थ त्याचा शब्दशः
द्वितीय आहे हो म्हणून. पण आपण बोलताना तसं बोलत नाही ना, लसूणाला खातो, लसूण खातो असंच म्हणतो ना आपण. हो तसं हे जीरक रसम म्हणजे जिऱ्याचा रस. मिठासोबत लवणेन सार्धम हा एकच शब्द आहे, म्हणजे मिठासोबत. ते सार्धम सह आपण नाही का बोललो, आता शिकलो आधी पण. हो हो रामेण सह म्हणजे रामाबरोबर. हो तसाच तो सार्धम पण वापरला जातो. हम्म. चालेल, समजलं. तिसरं हो कोण हो वाचेल? मी वाचू ताई? वासंती मी वाचू? वाचू का? वासंती ताई वाचा. हा. अहम आम्रफलेन साकं सायंकाले भोजनं करिष्यामि. मी हं. आंब्याच्या रसासोबत संध्याकाळी भोजन करतो. करिष्यामी. करीन. हा करीन येईल ना, भोजन जेवण करीन. आणि आणि रस दिलाय का तिथे? आम्र रसा आणि नाही, आम्र फलेन रसेन साकम आंब्याबरोबर. आहे का? सॉरी आम्रफलेन दिलेलं आहे ते, म्हणजे फलेन. आंब्याचं हा फळ, आंबा. येस, आंब्यासोबत, म्हणजे आंब्याबरोबर. मी हा संध्याकाळी आंब्याबरोबर जेवण करीन. करीन भविष्यकाळ. हो ताई. करीन म्हणजे पुढचं बघूया. देवी पुढचे. आता पल्लवीताई तुम्ही सांगा आता हे चौथं. मी पल्लवी बोलते. बदराणी जंबूफलानी च बालकाः भक्षयन्ति. म्हणजे बदराणी म्हणजे बोरे आणि जांभळे अनेक बालके खातात. म्हणजे मुले. म्हणजे अनेक बालका बालके किंवा मुले. मुले. मुले हो सरळ मुले, सरळ बोरे आपण आणि तेच बोलतो ना. जांभळे. हो, अनेक खातात. वचन. बरोबर, एकदम बरोबर. भक्षयंती म्हणजे बहुवचन आहे ते. बहुवचन आहे. एकटा असतं तर बालकाः आता भक्षयन्ति. याच पल्लवीताई ह्याचं सांगा मला. बालक, मुलगा, बोरे आणि जांभळे खातो. सांगा बरं. मुलगा म्हणजे एकच जांभूळ आणि एकच बोर खातो असं. नाही ते असू द्या बहुवचन. तो एक बरोबर. तर 10 पण खाऊ शकतो ना आपण. बदराणी जंबूफलानी च बालकः भक्षयति. बालकः भक्षयति. बालकः एक मुलगा भक्षयति. अनेक खाऊ शकतो ना. जांभळे हो, हो, हो. पाच जांभळे, 5 बोरे सहज खाऊ शकतो. तर त्याच्याप्रमाणे ते म्हणजे मला काय म्हणायचंय, बहुवचन हे त्या क्रिया बालकाहामुळे ते भक्षयंती झालेलं आहे. भक्षयंती जर झालाय. बालक नुसतं केलं तर ते भक्षयती होणार. हे जरी हो. सेम ठेवली तर. मी वाचू? बदराणी आणि जंबूफलानी जरी बहुवचन असलं तरी एक मुलगा तरी खाऊ ते शकतो ना तो. त्या कारण मुलानुसार ते कर्ता आणि क्रियापद म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद. कर्त्याप्रमाणे सरळ वाक्य नाही, क्रिया साधं सरळ क्रियापद. वाक्य. हो. बरं. कळलं, 5वं कोण सांगेल? मी वाचू? मी वाचू? उषा किरणजी. उषा किरणताई सांगा. अश्वः प्रतिदिनं चणकान् भक्षयति. अश्व म्हणजे घोडा, प्रतिदिन म्हणजे रोज, चणकान म्हणजे चणे, दररोज, चणे म्हणजे हे हरभरे, भक्षयति म्हणजे खातो. पण ह्याता तुम्हाला भक्षयति. शब्द काय दिलेला होता? चणकः. चणकः म्हणजे काय? हरभरा. एक हरभरा. चणकान. त्याचं बहुवचन होतं चणकाहा. पण त्याची द्वितीया होते चणकान. म्हणजे तो घोडा. चणकान हे द्वितीयेचं बहुवचन आहे. एकच हरभरा जर त्यांनी चणा खाल्ला असता तर काय असतं? चणकम. घोड्यानं जर एक दाणा हरभरे खाल्ला चणकम. पण हे बहुवचन आहे, तो चणे खातो ना, म्हणून मग चणकान. म्हणजे देवाप्रमाणे चालणार ना. देवम देवौ देवान. हो. म्हणून मी तुम्हाला फोडून का सांगतेय की आपल्याला शब्द दिलेला. आता वाक्यात आता हे समजून घ्यायचं की वाक्यात फक्त चणकः दिलेलं आहे. मग आता त्या चणकःचं बहुवचन जर प्रथमा आली तर चणकाहा, आणि जर द्वितीय आली एक असेल तर चणकम. पण आता हे खूप चणे खातो तो, तर चणकान म्हणजे चण्यांना खातो. खरा अर्थ त्याचा चणकान म्हणजे चण्यांना खातो असं. पण ते बोलताना आपण चणे खातो असंच बोलतो ना. समजलं एवढं? पुढचं कोण सांगेल? भावनाताई.
ताई मी बाहेर आहे. बरं बरं. बर असावरी अजून सांगू कोण का? सांगेल? मी सांगू? असावरी ताई सांगा. भोजने अहम ओदनम न भक्षयामी. मी भोजन करताना भात खात नाही. नाही तसं नाही. भोजने मी काय जेवणात असावं? भात खात नाही असं होईल का? हो पण त्यांना एकदा सांगू द्या ना. तुमचं बरोबर आहे. भोजने काय आहे? सप्तमी. सप्तमी. हो. असावरी ताई. भोजने म्हणजे जेवणात. जेवणात. मी ओदनम भात ओदनम म्हणजे खात भात नाही. खात नाही. ओके जेवणात. भोजने काय आलं? जेवणात किंवा जेवणामध्ये असं पण म्हणतो आपण. जेवणामध्ये मी भात नाही खात असं. समजलं? हो. आता कोण वाचेल? मोरेश्वरजी वाचा. आहेत का? दिलीपजी तुम्ही वाचा. अनम्यूट करायचं राहिलं माझं, बाकी काय. अच्छा बरं वाचा. तस्मिन् वृक्षे दाडिमानी सन्ति. दाढीमानी. दाडिमानी सन्ति. आता काय होईल हे? तस्मिन् म्हणजे त्यात, वृक्षात असलेली डाळिंब, वृक्षावर असलेली डाळिंब, संती म्हणजे नाही माहिती मला. असते. ऐका. तस्मिन वृक्षे. ऐका ना. तस्मिन् म्हणजे त्यात. त्यात आणि वृक्षात. आता फळे जेव्हा असतात ते आतच काही नसतात. म्हणून वृक्षेचं हो, जसं हो. वृक्षात होतं झाडावर. किंवा झाडात होतं तसं झाडावर पण होतं. एकच अर्थ होतो त्याचा. तुम्हाला दोन्ही सांगितलेले बघा एकदा, की आत किंवा वर. तर त्या झाडावर. आणि दाढिमम म्हणजे डाळिंब. डाळिंब. आणि त्याचं हे बहुवचन डाळिंबे. आणि आहेत. त्या झाडावर डाळिंबे आहेत. डाळिंबे आहेत. समजलं? हो. दिलीपजी तुम्ही सांगा हे. पीतवर्णस्य नारंगस्य मधुरम रसम पिबामी. पिवळ्या रंगाचे नारंगाच्या म्हणजे काय? म्हणजे मधुर असते. ठीक आहे. नारंग म्हणजे कुठलं फळ ते? संत्री. संत्री. म्हणून ते पिवळ्या आधी शब्द रंगाच्या. बघून घ्यायचे. हो ते बघितलं. लक्ष पटकन आठवलं नाही मला ते. पीतवर्ण पिवळ्या रंगाच्या संत्र्यांचा मधुर म्हणजे गोड रस मी पितो. मी म्हणजे कंसात आहे, पण पिवळ्या रंगाच्या संत्र्याचा गोड रस पितो. ते मी साठीच आहे. बरोबर. 9 कोण वाचेल? राहिले? एक मिनिट शंका आहे. काय बोला. इथे पीत वर्णस्य आणि नारंगस्य म्हणजे इथे कोणती विभक्ती येणार आहे मग? ते तुम्ही ओळखून सांगा बरं. आता तुम्हाला स्य आलं की ओळखू आलं पाहिजे. आता षष्ठी. साचीचे. वर्णस्य, अस्य, कस्य, रामस्य रामाचं असेल तर, देवस्य म्हणजे देवाचा. स्य आलं की षष्ठी. एकवचन. षष्ठी एकवचन. पिवळ्या रंगाच्या संत्रीचा किंवा संत्र्याचा गोड रस पितो. 9 कोण सांगेल? मी सांगू का सुजाता? सांगा सुजाता ताई. किम चणकैः बलम आगच्छति. काय चण्यांनी बळ येतं का? शक्ती येते. आता मला सांगा हे तुम्हाला चण्याने कसं कळलं? चणकैः म्हणजे काय? हे आहे ना जास्त म्हणजे बहुवचन आहे. बहुवचन कशाचं? चणकः. आणि कोणती विभक्ती? कोणती? सुजाताताईला सांगू द्या. सुजाता बोला. बाकी अनम्यूट करा. हे म्यूट करा बाकीच्यांनी. सांगा सुजाताताई.
अगं कुठली बाई, विभक्ती? विभक्ती वगैरे नाही मला माहिती, फक्त मला एवढं कळलं की हे बहुवचन आहे. ते बहुवचन आहे, पण कुठलं आता? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, कुठलं बहुवचन? हे तृतीयेचं बहुवचन आहे. चण्यांनी येते, खूप चणे आहेत ना, खूप सारे, मग हो. चण्यांनी हम्म. ना तर चणकैही, तृतीया ओके. बहुवचन. तृतीया बहुवचन. ओके. हे विचारतोय का बरं? आता तुमच्याकडून आता ओळखण्याची अपेक्षा आहे. आता समजायला लागलं ना तुम्हालाही. हो, थोडं थोडं. शब्द नाही, प्रश्नच त्याच्यासाठी बनवलेत ना, की तुम्ही प्रत्येक विभक्ती आता वरचं काय होतं? पीत वर्णस्य, तर ते हो. एकवचन आहे. हा, षष्ठी एकवचन. तसं हे चणकैही बहुवचन जरी असलं तरी कुठल्या विभक्तीचं आहे? आणि चणक. जर त्याचं एकवचन काय आलं असतं ओळखा बरं, मला सांगा बरं. एक चण्याने जर शक्ती आली असं आपल्याला समजलं, तर एक चण्याने म्हणायचं असेल तर तृतीया त्याची काय येईल? एकवचन तृतीया. चणकेन. हा, बरोबर. देवेन. चणकेन. एकटा जर असेल, हा, जसं चमच्याचं जसं सांगितलं किंवा हाताचं हस्तेन, तसं चणकेन एक असेल तर. पण आता हे चण्यांनी शक्ती येते म्हणून चणकैही बलम किम चणकैही बलम आगच्छति. काय? चण्यांनी शक्ती येते. इथे क्वेश्चन मार्क आहे, पण प्रश्नार्थक आता चिन्ह. हा, शेवटचे 4 मिनिटं राहिलेत. हा, हो हो. 10वं वाचा. ताई, मी आता वाचू कोण का? वाचते? मी वाचू? मी वाचू का ताई? नाव माधुरीताई का? माधुरी. हा. हा, वाचा. वैद्यः आमलकै औषधं करोति. वैद्य आवळ्यापासून औषध बनवतात. नाही, पण कोणती विभक्ती ही? तृतीय आहे, कै आहे ना ते, अनेक हा, वचन. कैही आलं की तृतीय बहुवचन येतं. पण आवळ्यापासून शब्द नाही, आवळ्यांनी. आवळ्यांनी. अच्छा, पासून नाही घ्यायचं. पासून 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 पंचमी घ्यायचं नाही. घ्यायचं. जरी दिलेलं आहे ना, पासूनला कन्फ्युज व्हाल तुम्ही. पंचमीला पासून वापरतो आपण. बरोबर आहे. कळालं का तुम्हाला? परत कन्फ्युज हो. होईल हे. वैद्य आवळ्यांनी औषध बनवतात किंवा करतात. अच्छा, ठीक. करतो. करतात नाही, करतो. एकवचन आहे ते. हा, 11वं वाचा. आत्ता कोण बोललं मी वाचू का म्हणून? मी सांगू म्हणून? कोण सांगेल? अदिती. मी बोलू? मी सांगू? मी सांगते. सांगा. वाचू? अदिती तुम्ही सांगा. हा, वाचते. हा. मिष्ट निंबुकम बालकः रुचिपूर्वकम खादन्ति. म्हणजे मिष्ट निंबुकम म्हणजे गोड. म्हणजे काय बघते मी? मोसंबी. म्हणजे मोसंबी. म्हणजे गोड लिंबू म्हणजे मोसंबी. हा, मोसंबी. हा, गोड मोसंब बालक म्हणजे मुले, रुचिपूर्वकम म्हणजे आवडीने, खादंती खातात, अनेक वचन खादंती. हा, मुले मोसंबी चवीने किंवा आवडीने खातात. बरोबर. हा, सुषमाताई बोला. मिष्ट निंबुकम म्हणजे गोड मोसंबी असं नाही ना म्हणायचं? नाही, गोड लिंबू आहे हो ते, म्हणजेच मोसंबी. म्हणजे निंबुकम. हा. आपण इंग्लिश मध्ये स्वीट लाईम म्हणतो ना, तसं. हा, तसं बरोबर. हा, सुषमाताई काय म्हणत होता? आधीचं 10वं वाक्य जे आहे वैद्य हा, तर वैद्य हा पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? एकवचन वैद्य. हो, पण पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? पुल्लिंगी. वैद्य येतं. स्त्रीलिंगी जर डॉक्टर असेल किंवा वैद्य असेल तर वैद्या नुसतं, विसर्ग नाही येत त्याला. ओके. हा, स्त्रीलिंगी असेल तर वैद्या असं. ओके, धन्यवाद. आता हे 12वं कोण सांगेल? झाली आपली वेळ. झाली तर सांगा, नाही तर संपेल. पटकन सांगा कोणीतरी. मोरेश्वरजी सांगा पटकन. यथा माशत कृष्ण वर्ण तथा गोधूमन. जसे उडीद काळ्या रंगाचे असतात तसे गहू नसतात. बरोबर. जसे उडीद काळे असतात तसे गहू नसतात. बरोबर. देवी अजून एक सांग. झालं तर वाचू, नाही तर मग उद्या होईल. 13वं वाचा कोणीतरी. पल्लवीताई वाचा.
नाहीये. कः न भक्षयति मरीचं भोजने.